आज़ादी के अमृत महोत्सव में छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक दिवस हम सभी के लिए नई चेतना, नई ऊर्जा लेकर आया। आज स्वराज की पहली राजधानी रायगढ़ किले के प्रांगण में शानदार आयोजन किया गया। पूरे महाराष्ट्र में आज का दिन महोत्सव के रूप में मनाया जा रहा। इसके लिए मैं महाराष्ट्र सरकार को भी शुभकामनाएं देता हूं। मैं छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में कोटि कोटि नमन करता हूं। 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। 350 वर्षापूर्वी याच रायगडावर या ठिकाणी ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता आणि मानेनं त्या ठिकाणी महाराज बसले होते आणि त्यांच्या समोर जगभरातले आलेले लोक हे नतमस्तक होते आणि त्या दिवशी अनेक वर्षाच्या गुलामगिरीला संपवून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेच्या राज्याची स्थापना केली। एक नवीन सूर्य उगवला। हा छत्रपतींचा उगवलेला सूर्य जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींचं नाव हे अजरामर राहणार आहे। आम्ही सगळे छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी भारती करतोय। छत्रपतींच्या चरणावर आम्ही नतमस्तक आहोत आणि आम्ही या निमित्ताने छत्रपतींना विनंती करतो, आम्हाला न्याय बुद्धी द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आमच्या हातून रयतेची सेवा घडू द्या, आमच्या हातून गरीबाची सेवा घडू द्या, आमच्या हातून शेतकऱ्याची सेवा घडू द्या। आम्ही तुमचे भावे आहोत। तुमच्याच आशीर्वादानं या ठिकाणी हे राज्य आम्हाला चालवायचं आहे आणि छत्रपतींनी दिलेलं राज्य हे सामान्यांचं राज्य म्हणून या पुढे देखील प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करू।